नमस्कार. मानदेश भूषण मध्ये सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक स्वागत. आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील सिद्धनाथ मंदिरामध्ये विष्णू याग हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. खरं तर या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज आपल्या मानदेश भूषणशी बोलणार आहेत ॲडव्होकेट भास्कर गुंडगे काका, त्याचबरोबर नंदकुमार कुलकर्णी आणि सौ सुवर्णाताई राजेंद्र गुंडगे. खरं तर हे सर्व या कार्यक्रमात सहभागी झालेले होते आणि काय या कार्यक्रमाविषयी आहे भावना ते संदर्भात आपल्याला काकाही बोलणार आहेत. सर्वप्रथम आपण नंदकुमार कुलकर्णी काका यांच्याशी बोलणार आहोत की आणि विष्णू याग या मंदिरामध्ये सिद्धनाथ मंदिरामध्ये करण्याचं जे काही कारण आहे, धर्माचे पालन करणे, पाखंड जास्तीत जास्त केलेली भगवंतापर्यंत पोहोचत असते. अधिक महात्म्याचं असं सांगितलेलं आहे की हा महिन्यामध्ये विष्णूची जास्त उपासना करायला सांगितलेली आहे. हा अधिक मासाला पूर्वी मलमास म्हटलं जायचं, पण हा मलमासाचा जो अधिक महिना हा 13वा महिना असा येत होता, पण तो विष्णूपाशी गेल्यानंतर विष्णूने आपलं स्वतःचं नाव पुरुषोत्तम किंवा अधिक मास असं ह्या मासाला नाव दिलेलं आहे. आज सिद्धनाथ मंदिरामध्ये विष्णू याग करण्याचं कारण या महिन्यामध्ये जेवढं काही धार्मिकता करता येईल, मग त्यामध्ये आपल्याला हिंदू धर्माप्रमाणे अधिक मासामध्ये गोदान असेल, अन्नदान असेल, वस्त्रदान असेल, दीपदान असेल, आपूपदान म्हणजे अनारसे दान असतील, बत्तासे दान असतील, हे सगळं दान आपण जावयांना देत असतो. आणि जावयाला देण्याचं मुख्य कारण काय, आपण त्यांना लक्ष्मी नारायण म्हटलं जातो. तर हे आज या सिद्धनाथ मंदिरामध्ये विष्णू याग करण्याचं कारण की सर्व दरवर्षी मागच्या 3 वर्षापूर्वी सुद्धा हा याग केलेला होता. गावामध्ये सुख शांती समाधान लाभो, आपल्याला विष्णूची कृपा व्हावी, ग्रामदैवताची कृपा व्हावी, यासाठी सर्वजण अगदी परिसरातील ज्यांची धर्मावर निष्ठा आहे असे सर्वजण या ठिकाणी मंदिरामध्ये येऊन सेवा करण्याची संधी देत असतात. या विष्णू यागासाठी एक संकल्पना असते, कमीत कमी 33 जोड्या बसाव्यात. पण योगायोगानं आजही या ठिकाणी मंदिरामध्ये 51 जोड्या सकाळपासून बसलेल्या होत्या. मग आता सकाळपासून सिद्धनाथ ग्रामदैवत अभिषेक होतो, गणपती पूजन, पुण्याहवाचन, संकल्प, त्याच्यानंतर देवता स्थापन, अग्निस्थापन आणि हे सगळे उपचार झाल्यानंतर गायीची या ठिकाणी आज विशेष गायीला महत्व असल्यामुळे हिंदू धर्मामध्ये गायीची पूजा केली जाते. गायीला 33 उंडे दिलेले होते आणि गायीचंही पूजन झालं. त्याच्यानंतर होम हवन झालं आणि यातून एक प्रकारचं विष्णूचं आता या अधिक महिन्यामध्ये जेवढं नामस्मरण आपण जास्तीत जास्त करल तेवढं ह्या महिन्यामध्ये जास्तीत जास्त भगवंतापर्यंत पोहोचत असतं. हाच एक त्याच्या पाठीमागचा उद्देश होतो. आणि सर्वांना या कार्यक्रमात या निमित्तानं एकत्रीकरण होतं, धर्माचंही रक्षण होतं, धर्माचंही पालन होतं आणि मग सगळे ह्या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहून ह्या सगळ्या सेवेचा लाभ घेतात. आज सकाळपासून हा कार्यक्रम झाल्यानंतर सगळ्यांना पूर्णाहुती झाल्यानंतर सगळ्यांना या ठिकाणी सर्वांच्या वतीनं एक छोटस आपलं मंडळ आहे दहिवडीमध्ये, सिद्धनाथ आरती मंडळ आहे. या आरती मंडळाच्या वतीने सर्वांना विष्णू याग झाल्यानंतर भोजनाचाही कार्यक्रम केलेला होता. असा हा विष्णू यागाचा महिमा होता की जेणेकरून जास्तीत जास्त विष्णूची उपासना केल्यानंतर आपल्याला सर्वांना सुख शांती समाधान ऐश्वर्य आणि सातत्यानं लक्ष्मीचा आशीर्वाद. आता ज्या वेळेला आपण लक्ष्मीची पूजा करतो व विष्णूची पूजा करतो त्यावेळेला सगळ्यांना हे सुख समाधान प्राप्त होत असतं. एवढंच सांगतो आणि माझं मनोगत छोटस संपवतो. धन्यवाद. ओम विष्णवे नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. काका, आज आपल्या मंदिरामध्ये जो कार्यक्रम झालेला आहे, काय वाटतं, म्हणजे एक वेगवेगळे कार्यक्रम मंदिरात होतात. आज अतिशय भाग्याचा दिवस आहे. दहिवडीकरांच्या स्वप्नामध्ये ज्या काही गोष्टी अपेक्षित आहेत त्या पूर्ण करण्याच्या दृष्टीनं आज विष्णू याग पूजा धार्मिक कार्य आज नंदू काका कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सिद्धनाथ मंदिरामध्ये आज अतिशय चांगल्या पद्धतीनं संपन्न झालं. मगाशीच उल्लेख केला की जवळपास 51 पेक्षा अधिक जोड्या
या पूजेसाठी बसल्या होत्या. त्या कुटुंबाला सुखशांती लाभेल, काकांनी याचं महत्त्व सांगितलेलंच आहे. हे निश्चितप्रमाणे याच्यामुळं निश्चितप्रमाणे या दैवडीकरांना सुखशांती लाभेल, त्या कुटुंबांनाही स्वास्थ्य लाभेल, त्यांच्या समाधान लाभेल अशी आम्ही सगळ्यांनी परमेश्वराकडे प्रार्थना काकांच्या या यज्ञाच्या माध्यमातून केलेली आहे. आणि या पूजेच्या माझं आत्मिक बळ निश्चितप्रमाणे चांगलं मिळते. एक धार्मिक पवित्र कार्य आज दैवडीमध्ये झालेलं आहे. त्या कार्यासाठी आमच्या दैवडीकरांनी एक चांगल्या प्रकारे उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे आणि आमच्या त्यासाठी शुभेच्छा राहतील. धन्यवाद ताई. खरं तर तुमच्यासाठी प्रश्न महत्वाचा आहे की तुम्ही पण आज सहभागी झाला होता. काय मनात विचार होता त्यावेळेला? सिद्धनाथ हे आमच्या दैवडी गावचं ग्रामदैवत आहे आणि आता सांगितल्याप्रमाणे नंदुकाका हे तर आमचे ग्रामपुरोहित आहेत असं म्हटलं तरी चालेल. खरं तर त्यांनी आता सर्व सांगितलेलंच आहे, सांगण्यासारखं काही ठेवलेलं नाही. तरी सुद्धा मी एवढं सांगेन की आजकाल काय झाले, आपण म्हणतो 21व्या शतकात पिढी खूप सुधारली आहे. आपण बघतो ना आता सुट्टीच्या कालावधीमध्ये मुलं प्रत्येक ठिकाणी जातात, देवाला जातो. आपण पाहतो की जेवढी मंदिर आणि देवस्थळ असेल तिथं खूप गर्दी असते. पण नुसती गर्दी असून उपयोग नाही ना. आजकालच्या आपल्या पिढीला पण खरा परमार्थ म्हणजे काय आणि अशा प्रकारच्या पूजा जेव्हा आपण घेतो मंदिरामध्ये त्यावेळेस एक सगळ्यांना वेगळं अट्रॅक्शन असतं की लहान मुलांना सुद्धा म्हणतात हा आता आपल्या मंदिरामध्ये पूजा आहे. म्हणजे ही जी तरुण पिढी आहे, आजचा जो तरुण युवा आहे, हे सर्व थोडे पारमार्थिक मार्गाला लागले पाहिजेत. आणि असे जर वरचे वर जर धार्मिक कार्यक्रम घेतले तर आमच्या तरुण युवा वर्गांना सुद्धा इच्छा होती. आता दर शनिवारी आमची श्रीराम मंदिरामध्ये आरती होत असते, तिथं आम्ही सर्व महिला भगिनी येतोच. मग ज्या वेळी असे कार्यक्रम होतात त्यावेळी उत्स्फूर्तपणे सर्व महिला भगिनी पण त्यामध्ये सहभागी होतात. खरं तर आज मनुष्याला 5 मिनिटं सुद्धा वेळ नसतो कुठेही जायला, पण अशा ज्या कार्यक्रमांनिमित्त म्हटलं की सगळे आवरून येतात, तेवढाच त्यांना परमार्थासाठी वेळ मिळतो आणि असे धार्मिक कार्यक्रम वरचे वर व्हावेत. आणि डॉक्टर अजय करणे आपल्या मानदेश भूषणशी बोलत आहेत. डॉक्टर साहेब, आज तुम्ही पण या विष्णू यागमध्ये सहभागी झाला होता. खरं तर वैद्यकीय क्षेत्रातला वेळ काढून सहभाग नोंदवलेला होता. काय मनात भावना होते? खूप छान वाटलं. तर ही पॉझिटिव्हिटी झाली पाहिजे. आज जी तरुण पिढी थोडी भरकटल्यासारखी झाली आहे किंवा वेगळ्या वातावरणात गेली आहे, त्यांच्यासाठी खूप एक स्फूर्तीदायी काम होतं की थोडं धार्मिक आल्यावर आपल्या जे नीतिमत्ता बदलते, प्रत्येकाच्या माइंडमध्ये थोडंसं मन चेंज होतं आणि कुठेतरी आपण कुणाच्या तरी अंडर आणि कुणाच्या तरी एक ह्याच्यात धाकात थोडं तरी राहतो. नाहीतर खूप तरुण पिढी स्वैराचारात गेलेली आहे सध्याची, की त्यांच्या कोणाचं कसलंच बंधन नाही अशी आज अवस्था झालेली आहे. आणि त्याच्या वेळेस हे थोडं खूप गरजेची गोष्ट आहे की मनुष्य. दैवडी सोसायटीचे माजी चेअरमन मारुतीदादा गलंडे पण आज आपल्या मानदेश भूषणशी बोलत आहेत. दादा, तुम्ही स्वतः याही वयात सहभागी झाला होता, काय सांगचाल ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं? चांगला झाला. आपण थेट सिद्धनाथ मंदिरात आलेलो आहोत. आपल्याला सिद्धनाथाचं दर्शन झालेलं आहे. याच मंदिरात विष्णू याचा कार्यक्रम आपण पाहत आहोत. आपल्याला कार्यक्रम पाहायचे दैवडी नगरीतील सिद्धनाथ मंदिरात हा भव्य आणि एक वेगळा कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळत आहे. 51 झुडपेनी यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातील ही लोक आहेत. अधिक मासमधील हा कार्यक्रम गेल्या काही वर्षापासून सिद्धनाथ नगरीतील या सिद्धनाथ मंदिरात होत आहे. हे आपल्याला नंदकुमार कुलकर्णी यांनी सांगितलेलं आहे. आपण दृश्य पाहतोय ते वेगवेगळे उपक्रम आणि कार्यक्रम या सिद्धनाथ मंदिरात होत असतात. त्यापैकी एक कार्यक्रम हा आपण पाहत आहे. अधिक मासातील हा कार्यक्रम आहे. कशा पद्धतीचा हा कार्यक्रम असतो हेही आपल्याला पाहावयास मिळत आहे. विष्णू मास, विष्णू याग हा या कार्यक्रमाला नाव दिलेलं आहे. गाईचं पूजन, होम हवन
यावेळी करण्यात आलेले आहे. आपल्याला दृश्य पाहून मिळत आहे ती गायीची पूजा पण या निमित्तानं करण्यात आलेली आहे. आणि चप्पल काढता का तुम्ही? दृश्य पाहतो ते गायीचं पूजन चालू आहे. सुख शांती ती गाय पूजन थांबवा. विधिवत पूजा वासुदेवस्य वीरेण विदुपाणि महात्मनः ससुरासुर गंधर्वं सयक्षो इंद्रियाणि मनोबुद्धिस्तत्त्वं तेजोबलंगति वासुदेवात्मकान्यां क्षेत्रं क्षेत्रस्यदेव च सर्वागमानामाचार प्रथमं परिकल्पते आचार प्रभवो धर्मो धर्मस्य प्रभुः सिद्धनाथ मंदिर परिसरात गायीच्या गायीला घास दिलेला आहे. तर थेट आपण कार्यक्रम सुरू आहे तो पाहावयास मिळाला. विष्णूच्या मूर्तीचं यावेळी पूजन करण्यात आलेलं आहे. आपल्याला विष्णू देवाचं पण दर्शन झालेलं आहे. अशा पद्धतीने ही विधिवत पूजा आपल्याला पाहावयास मिळत आहे. या कार्यक्रमाला यावर्षी प्रचंड प्रतिसाद मिळालेला आहे. 51 झोडप्यांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदवलेला आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात हे सर्व लोक कार्यरत असतात आणि खरं तर वेळेत वेळ काढून खरं तर या कार्यक्रमात त्यांचा सहभाग नोंदवलेला आहे. सर्वत्र त्यांचं कौतुक होत आहे. होम हवन, आरती आणि महाप्रसाद असे कार्यक्रम या निमित्ताने झालेले आहेत. आपण आरतीचा कार्यक्रम पाहत आहे. सिद्धनाथाची आरती झाल्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम बालाजी मंदिर कार्यालयात झाला. अतिशय रमणीय कार्यक्रम आपण सिद्धनाथाची आरती ऐकतो. आरतीचा कार्यक्रम झाल्यानंतर प्रसिद्ध कीर्तनकार माऊली जाधव यांनीही या कार्यक्रमाच्या पाठीमागे हेतूही सांगितलेला आहे. तेही आपल्याला दृश्य पाहावयास मिळणार आहे. माऊली जाधव या निमित्तानं मार्गदर्शन करताना आपण दृश्य पाहतोय. ऐकूया त्यांचं या कार्यक्रमापाठीमागली हेतू काय आहे ते सांगत आहे. विश्वासानं प्राप्त होते मात्र कदापि ध्येय घाटा. आणि तो विश्वास जर असेल तर आपल्याला जनमानसामध्ये आपण जीवन करत असताना आपल्या घरी आपल्या गावामध्ये सतत आपल्याला देव जर पाहायचं असेल तर ते ब्राह्मणांच्याकडे आपण पाहावं आणि त्यांच्यावरती विश्वास ठेवून आपण जर आपलं जीवन जगलं तर काय होईल तर आपल्याची प्राप्ती आहे ती प्रवृत्ती आपली सुधारत असेल आणि प्रवृत्तीनंतर प्रयत्न आपण जर केला तर आपल्याला प्रतीक्षा करावी. अशा पद्धतीची त्यानंतर आपल्याला जी फलश्रुत अशी जी प्राप्ती आहे ती आपल्याला मिळत असते. याकरता आपण काय केलं पाहिजे तर परत एक वेळ सांगतो की आपण सर्वांनी देवावरती ब्राह्मणांच्यावरती विश्वास ठेवावा. यज्ञ आहे त्या यज्ञावरती विश्वास ठेवावा आणि सतत आपल्या नामस्मरणामध्ये आपण